नमस्कार. जिनेस अकॅडमी पुणे यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण आज म्हणजेच 7 ऑक्टोबर 2023 या तारखेला सकाळच्या शिफ्टमध्ये रिंगमनचा पेपर झाला जिल्हा परिषद भरती अंतर्गत आणि IBPS पॅटर्ननुसार हा पेपर झालेला आहे. तर त्याचा ॲनालिसिस आणि काही प्रश्न माझ्याकडे आलेले आहेत. ती सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि जिनेस अकॅडमी पुणे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर तुम्हाला आरोग्य शेवटसाठी टेस्ट सिरीज लावायची असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि आरोग्य शेवट टेस्ट सिरीज विकत घ्या. याच्यामध्ये 15 टेस्ट दिलेले आहेत आणि सर्वच्या सर्व टेस्ट ऑलरेडी अपलोड झालेले आहेत. तर जी केमध्ये ना इथं दिलेले प्रश्न तर मी घेणारच आहेत, पण एक वेगळा प्रश्न आलेला आहे. तो असा की भारताची जनगणना दर किती वर्षांनी होते? तर त्याचं उत्तर आहे भारताची जनगणना दर 10 वर्षांनी होते. हा एक प्रश्न आला होता. चला आता इथं दिलेले प्रश्न पाहूयात. ज्या जिल्ह्यात फॉर्म भरला त्यावर एक नदीचा प्रश्न विचारला होता. आता माझं जे विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल आहे ना, त्याच्यावर मी थोड्या वेळापूर्वी व्हिडिओ अपलोड केला. त्याच्यामध्ये सांगितलं होतं की जिल्ह्यांवर प्रश्न येणार नाहीत, यांचं काही गैरसमज झाला असेल. परंतु त्याच व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये एका विद्यार्थ्यांनी सांगितलं, तो विद्यार्थी हिंगोली जिल्ह्याचा आहे आणि त्याचं सेंटर नांदेडला होतं. तर त्यांना हिंगोली जिल्ह्याचं म्हणजे तो ज्या जिल्ह्यात त्यांनी फॉर्म भरलेला आहे, ज्या जिल्ह्यात त्यांनी फॉर्म भरलेला आहे त्या जिल्ह्याच्या कलेक्टर कोण आहे असा एक प्रश्न विचारलेला होता. म्हणजे तुम्ही ज्या जिल्ह्यात फॉर्म भरलेला आहे तिथल्या याच्यावर सुद्धा प्रश्न आले होते. या विद्यार्थ्यांनी पण सांगितलं आणि दुसऱ्या एका विद्यार्थ्यानं खास व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगितलं. त्याचं कारण काय की त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की संबंधित जिल्ह्यावर प्रश्न येणार नाहीत, पण त्यांनी मला ते जाणून करून दिले की नाही सर येत आहेत एखादा प्रश्न. पुढे पहा, करंट अफेअर्सवर प्रश्न होते. त्याच्यानंतर 27 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी असा एक प्रश्न होता. तर ते मराठी भाषा दिन असतो, सर्वांना माहिती आहे. त्याच्यानंतर योजनेवर प्रश्न विचारला होता. एक प्रश्न मध्य प्रदेशवर सुद्धा विचारलेला होता. आता इंग्लिश ग्रामरमध्ये पहा, तर पॅरेग्राफवर प्रश्न विचारला होता. त्याच्यानंतर एक वाक्य दिलं होतं, त्या वाक्यामध्ये काही शब्दाला बोल्ड केलेलं होतं, मग त्याच्यावर आधारित प्रश्न विचारलेले होते. असे प्रश्न जास्त होते असं त्यांचं मत आहे. सेंटेन्स अरेंजमेंट ज्याला आपण पॅराजंबल म्हणतो ते तर IBPSमध्ये विचारलं जातं आणि बाकी आठवत नाही असं दिलेलं आहे. त्याच्यानंतरचं पहा, मराठी खूप सोपा होता. पोस्ट रिडमॅन 100 प्रश्न 200 मार्क्स 2 तासाचा पेपर. मराठी खूप सोपा होता. त्याच्यामध्ये समास, प्रयोग, प्रश्नार्थक वाक्य असा एकही प्रश्न नव्हता बरं का. हे टॉपिकचे नावं दिलेत पण हे प्रश्न त्यांनी विचारलेले नव्हते. मनी पण विचारलेल्या नव्हत्या, वाक्प्रचार पण विचारलेला नाही. त्याच्यानंतर GK काही अवघड काही सोपं होतं. रिझनिंग खूप सोपं होतं. मॅथ खूप कमी विचारलं होतं आणि इंग्लिशचे रेग्युलर IBPS पॅटर्ननुसार प्रश्न विचारले होते. आता आपण मराठी व्याकरणावर काय प्रश्न आले होते त्याचे प्रश्न आलेले आहेत ते पाहूया. त्याच्या आधीनं बुद्धिमत्ता चाचणीचं पहा. तर बुद्धिमत्ता चाचणीमध्ये 7 मजली इमारत होती, त्याची एक माहिती दिली होती आणि त्या एकाच माहितीवर 5 प्रश्न त्यांनी विचारलेले होते. नातेसंबंधावर प्रश्न विचारलेले होते. त्याच्यानंतर पदावली हा जो टॉपिक आहे त्याच्यावर 3 ते 4 प्रश्न विचारलेले होते. त्याच्यानंतर शेकडेवारीवर प्रश्न विचारलेले होते. संख्यामालेवर प्रश्न नव्हता. असं MELA मेला यासारखी काही अक्षरांचा समूह दिला होता आणि याच्यापासून किती अर्थपूर्ण शब्द तयार होतील या टाईपचे सुद्धा प्रश्न विचारलेले होते. मराठी व्याकरणामध्ये पहा, समानार्थी शब्दामध्ये निद्रावस्था हा शब्द विचारला होता. तर निद्रावस्थेचा समानार्थी शब्द झोपलेला. त्याच्यानंतर अनुमती हा समानार्थी शब्द विचारला होता. तर अनुमतीचा समानार्थी शब्द संमती होतो. उतारा एक विचारला होता पहा त्यांनी. त्याच्यानंतर अजून उतार्यानंतर पहा, शुद्ध शब्द कोणता ओळखायला विचारला होता. त्याच्यानंतर 4 वाक्य दिले होते आणि त्याच्यामध्ये डार्क केले जास्त प्रश्न होते. फिल इन द ब्लँक होतं. त्याच्यानंतर 4 वाक्य दिलेले होते आणि त्याचा अर्थपूर्ण पॅसेज बनवायचा होता. म्हणजे इंग्लिशमध्ये जसं आपण पॅराजंबल म्हणतो की नाही, सेम त्या पद्धतीचंच मराठीमध्ये 4 वाक्य दिलेली आणि त्यांचा क्रम लावायचा. त्यासाठी तुम्हाला काही वेगळा अभ्यास करायची आवश्यकता नाही. म्हणजे इतकं सोपं झालं आहे ना मराठीचं. मराठीमध्ये फक्त समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द पाठ करा. बाकी तुम्ही काही करायची आवश्यकता. शुद्ध शब्द, अशुद्ध शब्द एक पाहून घ्या. बाकी मनी वाक्प्रचार त्यांनी विचारलं नाही असं म्हणताय तरी पण एकदा वाचून घ्या.
परंतु समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, मनी वाक्प्रचार एवढंच करा मराठीचं आणि शुद्ध अशुद्ध शब्द, बाकी व्याकरण पाहायची आवश्यकता नाही. आणि जे काही प्रश्न बाकीचे येत आहेत ना ते दैनंदिन जी आपली मराठी भाषा असते त्याच्यावरच IBPS विचारतं, हे लक्षात असू द्या. जर तुम्हाला ग्रामसेवकसाठी टेस्ट सिरीज लावायची असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि ग्रामसेवक टेस्ट सिरीज विकत घ्या. याच्यात 10 टेस्ट दिलेले आहेत आणि बौद्धिक चाचणीच्या प्रश्नांची उत्तरं स्पष्टीकरणासह दिलेली आहेत आणि नवीन अभ्यासक्रमानुसार ह्या टेस्ट तयार केलेल्या आहेत. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि जीनियस अकॅडमी पुणे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.